म्हणजे शेती आता म्हणजे बादच झाली ती एक म्हणजे पेरणी या वर्षी दुबार पेरणी झाली मेमध्ये. नंतर पाऊस पडलाच नाही तो त्याच्यामुळे शेती सुकून गेली. दुबार पेरणी गेली ती पुरामुळे कुजून गेली आणि आता त्याच्यानंतर काय आता होऊ शकत नाही. ते थोडेफार आहे ते आता काय होईल. यंदा सुरुवातीला पावसाने दडी मारल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे उगवलेच नाही. बियाणे आणि पेरणीचा खर्च वाया गेला. त्यानंतर शेतकऱ्यांनी पैशांची जुळवाजुळव करून दुबार पेरणी केली. मात्र 3 जुलैपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शेतात सलग 4 ते 5 दिवस पाणी साचून राहिले. त्यामुळे भाताची रोपे कुजली आणि दुबार पेरणीही वाया गेली. एकीकडे बियाण्याचा खर्च, दुसरीकडे रोपे कुजल्याने झालेले नुकसान, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. पाहूया प्रत्यक्ष शेतातून आमचा हा ग्राउंड रिपोर्ट. रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतांमध्ये पाणी भरलं होतं. हे शेतांमध्ये पाणी भरल्यामुळे पूर्णतः आपण पाहू शकताय की इथली जी रोपं आहेत, इथलं जे आव्हान पेरलेलं होतं ते कुजून गेलेलं आहे. सभोवतालचा जेवढा परिसर आहे या परिसरामध्ये नदीचं पाणी भरलेलं होतं. ते नदीचं पाणी जवळपास 3 ते 4 फूट हे शेतामध्ये असल्यामुळे येथील जी रोपं आहेत ती पूर्णतः कुजून गेलेली आहे. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकरी राजा जो आहे येथील तो हवालदिल झालेला आहे. त्याच्यामुळे त्याच्या व्यथा काय आहेत आणि तो सरकारला काय सांगू पाहतो आपल्या व्यथा, त्या आपण जाणून घेणार आहोत या स्पेशल रिपोर्टमधून. आम्ही स्वतः शेतामध्ये बांधावरती नाही तर शेतामध्ये उतरून शेतकऱ्याची जी व्यथा आहे ती सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. या बाबा काय सांगाल की यावेळेला जो पाऊस आहे तो शेतामध्ये पाणी साठल्यामुळे पूर्णतः इथलं पीक जे आहे ते कुजून गेलेलं आपल्याला दिसतंय. आता ते पीक कुजून गेलं त्यामुळं आम्ही आता चिंतेत पडलेलो आहोत. तर त्यामुळे काय करायचं ते काय नाही करायचं ते आम्हाला काही सुचे नाही. त्यामुळे आता सरकारने आमच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावा आणि आमचे रायगड जिल्ह्यातले शेतकरी आहेत त्यांची जवळजवळ 80% जमीन बाद झालेली आहे. त्यामुळे त्यांनी काहीतरी आमच्याकडे जास्तीत जास्त गांभीर्याने लक्ष देऊन आम्हाला काय भरपाई द्यायची ती देऊन मोकळी करावं. तर हे होते आपल्याबरोबर रायगड जिल्ह्यातील शेतकरी. ते सांगत आहेत की पूर्णतः आमचं पीक जे आहे ते मुसळधार पावसामध्ये पाणी साचल्यामुळे बाद झालेलं आहे. तर सरकारने गांभीर्याने याकडे लक्ष द्यावे आणि आमचं जे नुकसान असेल ती नुकसान भरपाई आम्हाला द्यावी. शक्ती न्यूज मराठीसाठी प्रतीक मोरे, रायगड.